नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 ची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तब्बल 9 कंटेस्टंट हे पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. आता हे जे काही नवे कंटेस्टंट आहेत ना, ते खूप स्ट्रॉंग आहेत. आता याच्यातला कुठला सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाऊ शकतो, हे सांगणं खूपच कठीण आहे. तर हे जे काही फायनल वोटिंग ट्रेंड आले, तर याच्यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, पहिला आठवडा असतो ना, त्याच्यामध्ये स्पर्धकांना समजून घेण्यातच वेळ निघून जातो. जो लाऊडली किंवा मग तो प्रकटपणे दिसतो, तो आपल्या डोक्यात राहतो. बाकीचे सदस्य आपल्याला पटकन दिसत नाही आणि मग हे बाकीचे जे सदस्य असतात ना, जे पहिल्या आठवड्यात खेळत नाही, ते मग पुढच्या आठवड्यामध्ये किंवा बाकीच्या पुढील आठवड्यामध्ये खूप छान खेळ खेळतात. त्यामुळे मेकर्स सुद्धा विचार करतात, की यार पहिल्या आठवड्यात काढायचं की नाही. तर मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्याचं शूटिंग पार पडलंय. आता कोण गेलंय हे तुम्हाला मी नंतर सांगेन. तर काय फायनल वोटिंग ट्रेंड होते ते तुम्हाला आता मी सांगतो. तर हे जे काही वोटिंग ट्रेंड आहेत, हे जिओचे किंवा कलर्स मराठीचे नाही आहेत. तर हे सोशल मीडियावरनं आलेले हे वोटिंग ट्रेंड आहे. तर बघूया कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोणावरती बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. तर 9व्या स्थानी आहे तो म्हणजे प्रभू शेळके. मित्रांनो, प्रभू शेळकेचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही हे आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि त्याला तशी वोटिंगही होताना दिसत नाही. सध्या तो 9व्या स्थानी आहे. 8व्या स्थानी ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद यांना देखील चांगली वोटिंग होताना दिसत आहे. नक्कीच त्या बिग बॉसच्या घरातील एक पॉप्युलर कंटेस्टंट आहे आणि जी काही पॉप्युलर कंटेस्टंटची लिस्ट आली त्याच्यामध्ये दीपाली सय्यद यांचा क्रमांक अगदी वरती येतो, परंतु त्यांना वोटिंग जास्त होताना दिसत नाही. नंबर 7 ची गोष्ट करायची झाली तर इथे ऋतुजा जामदार. ऋतुजा जामदार ह्या ज्या कंटेस्टंट आहेत, अ, त्या खेळतात, नाही असं नाही, परंतु त्या थोड्याशा निगेटिव्ह जातायत. त्यामुळे त्यांना सध्या वोटिंग आहे, पण ती थोडीशी कमी होताना दिसते. सध्या त्या 7व्या क्रमांकावर आहेत. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत राधाबाई मुंबईकर. राधा पाटील या 6व्या स्थानी आहेत. राधा पाटील या कालच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये खेळल्या. त्यामुळे त्यांना आता बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसतंय आणि राधाबाई आहेत ना, ह्या खेळू शकतात, बोलू शकतात. कोणतरी एक पाठीमागून सांगितलं होतं, "अरे, ही तर मुकी आहे. मुकी आता बोलायला लागले." तर राधा पाटील ह्या खेळू शकतात आणि बोलूही शकतात. हे आपल्याला कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये पाहायला मिळालं आणि राधा पाटील पुढे नंतर चांगल्या खेळू शकतात. हे आता स्पष्ट होतंय. तर राधा पाटील ह्या या 6व्या क्रमांकावर आहेत. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत त्या अनुश्री माने. अनुश्री माने यांना सुद्धा चांगली वोटिंग होताना दिसते. नंबर 5 ची वोटिंग म्हणजे चांगली वोटिंग आहे. नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे सागर कारंडे. सागर कारंडे गेले 2-3 दिवस जे काही व्यक्त होतोय किंवा मग बोलतोय, खेळतोय, तर त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने त्याच्या कॉमेडीवरती भाष्य केलं, तर त्यामुळे सागर यांचे जे काही फॅन्स आहेत ते ॲक्टिव्ह झालेत आणि बऱ्यापैकी त्यांना वोटिंग करताना दिसतात. त्यामुळे सागरला 4थ्या क्रमांकाची सध्या तरी वोटिंग होताना दिसते. म्हणजे चांगली, चांगली वोटिंग आहे असं सांगायला हरकत नाही. नंबर 3 वरती आल्या त्या म्हणजे दिव्या शिंदे. सरकार दिव्या शिंदे यांना सुद्धा जेव्हापासून त्या नॉमिनेट झाल्या तेव्हापासून तगडी वोटिंग होताना दिसते. त्यांचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही, परंतु फॅन फॉलोइंग मजबूत आहे. त्यामुळे त्यांना तगडी वोटिंग होताना दिसते. नंबर 2 आणि नंबर 1 स्ट्रॉंग कंटेस्टंट इथे आलेले आहेत. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे. सोनावणे वहिनीने यावेळी जोर मारलाय. नंबर 3 किंवा 4 वरती करण सोनावणे होता. या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये करण सोनावणे हा नंबर 2 वरती आलाय. ऑरेंज गँग त्याची खूप ॲक्टिव्ह झाली आणि बऱ्यापैकी म्हणजे तगडी वोटिंग होताना दिसते. नंबर 1 वरती आहे तो म्हणजे रोशन भजनकर. रोशन भजनकरला तगडी वोटिंग होताना दिसते. मी तुम्हाला सांगू का? नंबर 1 आणि नंबर 2 रोशन आणि करण हे दोघेही सेम आहेत. दोघेही 1-2 नंबरवरती आहेत. दोघांनाही तगडी वोटिंग होताना दिसते. मी सांगेन करण सोनावणेला खरंच तगडी वोटिंग होताना दिसते. तर अशा प्रकारे हे फायनल वोटिंग ट्रेंड आहे. आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रभू शेळके, ऋतुजा जामदार आणि दीपाली सैयद असे कंटेस्टंट हे सध्या बॉटमला आहेत. आता याच्यापैकी कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर थोडंसं आहे ना, कलर्स मराठीने, जिओने, क्रिएटिव्ह टीमने विचार करायला पाहिजे, की पहिल्या आठवड्यामध्ये धक्का द्यायला नाही पाहिजे. कारण मगाशी मी बोललो, की पटकन पहिल्या आठवड्यामध्ये कळत नाही, हा सदस्य या आठवड्यात खेळला नाही, परंतु तो
पुढच्या आठवड्यात चांगला खेळू शकतो. राधाबाईंचं चांगलं उदाहरण आहे. राधाबाई तर काय बोलतच नव्हत्या. बिग बॉस शहरामध्ये पहिले 3 दिवस तर शून्य गेम होता. जेव्हा नॉमिनेट केलं तेव्हा बोलायला लागल्या आणि कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये अक्षरशः त्या प्रभूवरती धावूनच गेली बाई. तर त्यामुळे असे कंटेस्टंट असतात छुपे रुस्तम, की ते नंतर खेळू शकतात. त्यांना थोडंसं बोलतं केलं ना तर खेळू शकतात. आज रितेश भाऊ थोडंसं बोलतं करणार स्पर्धकांना आणि त्यानंतर मग वचा 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 स्पर्धक करू शकतात. तर असा फायनल वोटिंग ट्रेंड आहे. जर कोण सदस्य गेला तर मग प्रभू, दीपाली, ऋतुजा या सदस्यांवरती सध्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार आहे. परंतु दीपाली सय्यद ह्या खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत आणि नाही जाणार त्या लगेच प्रभू किंवा मग ऋतुजा. पण मला असं वाटतं की पहिल्या आठवड्यात इव्हिक्शन करू नये. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.